नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही निघालो आहे आता इथं शिरगावला साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी. तर 3 ते 4 वाजले होते, तर लवकरच निघालो आहे आम्ही. तर चला थोडंफार तिथं बघायला भेटतं छानपैकी. आणि चला थोडंफार रस्त्याचा प्रवास दाखवला आणि डायरेक्टच आम्ही आता इथं पार्किंगला आलो आहे. तर गर्दी व्हायला लागली, तर बघू शकता भरपूर पार्किंगच भरते आणि आता बी भरपूर लोक आहे. आणि चला आता आम्ही आता दर्शन घ्यायला जाणार आहे. तर बघूया आता आरतीच्या वेळेस आरती किती वाजता भेटते. तर आरतीचा टायमिंग होत आला आहे, आम्ही तिथे विचारलं आहे. तर आरतीसुद्धा आम्हाला भेटेल आता. चला तर मस्तपैकी इथं आम्ही तोंडात ते धुवून घेतले आणि इथं गंध वगैरे लावायला चाललं. तर सगळ्यांनी इथं गंध मस्तपैकी लावून घेतले आणि मस्त एकदम फ्रेश वाटत होतं, छान वाटत होतं. तर बघू शकता थोडंसं लवकर आलं सगळं काही बघायला भेटतं. तर आम्ही बऱ्याच वेळा आलो, पण आत्ता जेणेकरून आम्ही आलो तर आईवडिलांना घेऊन आलो इथं दर्शन करण्यासाठी. तर थोडंसं लवकरच आलो होतो, जेणेकरून गोळ्या औषधं चालू आहे त्यांना, तर पटकन घरी परत घेऊन जाण्यासाठी आणि बघायला पण भेटतं. तर अशा हिशोबाने आम्ही थोडंसं लवकर घरून निघालो होतो, त्याच्यामुळं मस्त एकदम फ्रेश वाटत होतं. सगळ्यांनी गंध वगैरे लावले आणि आता ह्या प्रवासदौरमधून आतमध्ये जायचं आहे. तर हळूहळू आता गर्दी व्हायला लागली आणि भरपूर गर्दी होती. तर चप्पलच्या स्टँडवर इथं चप्पल वगैरे ठेवून घेतली आणि आता आम्ही निघालो. तर परिसर भरपूर मोठा आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे आणि प्रत्येकजण इथं जाऊन आलेले आहे. तर मस्त परिसर आहे आणि छानपैकी दर्शन वगैरे होत्या. तर चला भरपूर अशा प्रकारे आम्ही आता निघालो दर्शन घेण्यासाठी. गर्दी होती. लोक फोटो बिटो काढायला. चला आता बारीला लागणार आहे आणि छानपैकी आरतीसुद्धा आता होणार आहे, तीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मस्तपैकी इथं आरती वगैरे झाली आणि मस्त तुमच्यापाशी थोडीफार शेअर केली. आतमध्ये शूट करून देत नव्हते, तर इथं बाहेरचा आवार आहे. इथं मस्तपैकी आम्ही दर्शनं घेतले आणि इथं छानपैकी इथं शनीचं मंदिर, मारुतीचं मूर्ती, जेणेकरून गणपतीची मूर्ती, तर अशा ह्या 3 मूर्तींची नवीन स्थापना केली आणि छानपैकी मंदिर कोरीव कामामध्ये केलेलं आहे. तर खूप छान झालं आहे. आम्हीसुद्धा आत्ता आलो, आत्ताच काम नवीन झालं आहे. तर मस्तपैकी छान छान फोटोसुद्धा काढले आणि मुलांनी इथं आजीबाबाचे फोटोसुद्धा मस्त शूट केले. छानपैकी दर्शन घेतलं शनी मंदिरात, गणपतीच्या, मारुतीच्या आणि साईबाबाच्या. आणि इथं जेवायलासुद्धा तिकीट काढून होतं, पण आम्ही तिकीट वगैरे काही काढले नव्हते. जेवण तिथं आम्हाला करायचं नव्हतं, तर आम्हाला पुढं येऊन जेवायचं होतं. तर तिथंसुद्धा खूप छान प्रसाद राहतो. आम्ही बऱ्याच वेळेस प्रसाद घेतला आहे. तर बघू शकता इकडं जेवणाच्या तिकीटं काढून आणि छानपैकी तर राजवाडाच छान आहे आणि जेवणासाठी खूप मस्त जेवण राहतं आणि आम्ही बऱ्याच वेळेस जेवण केलं. तर आता ह्या वेळेस मुलं म्हटले नाही बाहेर जेवायचं, त्याच्यामुळं आम्ही जरा थोडंसं बाहेर आलो होतो, काम पण दुसरं होतं त्याच्यामुळं. आणि बघू शकता तिथं छानपैकी दर्शनं वगैरे घेतले. आता तिथून आम्ही लवकर थोडंच अंतरावर इथं बाहेर जाणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मारुतीची काळ्या पाषाणमध्ये मारुतीची मूर्तीची स्थापना केली आणि गणपतीची सुद्धा काळ्या पाषाणमध्ये आणि शनीचं ते काळ्या पाषाणमध्येच मूर्ती असती कुठंही गेली तरी. आणि इथं सुद्धा छान अशी मूर्ती स्थापन केली. चला दर्शन वगैरे झालं, आता आम्ही निघणारे.
तर आता आम्ही निघालो, आरती वगैरे छानपैकी भेटली, प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि आता निघालो आम्ही. तर थोड्याच अंतरावर जाऊन मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करणार आहे आता. साईबाबाच होता. मूर्ती होती आणि एक फोटो तर आम्ही बऱ्याच वेळेस आलेलो होतो दर्शन करायला, पण जेव्हा केव्हा उशिरा यायचं किंवा कधी असं व्हायचं तर आरती होऊन जायची. यावेळेस छानपैकी आरती वगैरे भेटली आम्हाला मस्त. हे इथं गरम व्हायला लागले, आपलं गार लागायला लागलंय, चुला हे लावलंय शेकोटी. म्हातारीला गरम झालंय, म्हातारीला गार लावायचं. नाही गार नाही लागत. आज लगेच काल संक्रांत झाली पण आज चेंज झालं जरा. आजच्या दिवसात एका दिवसात मग आता तिळ दिवस वाढत जाईल. इकडे सगळं मार्केट झालं. चला तिथं आता मी थोड्याच अंतरावर इथे जेवण वगैरे करणार आहे आणि मस्त बेडिंग वगैरे झाल्या, खूप छान आहे. तर चला बोलूया. तर चला इथं येऊन आम्ही आता तर थोड्या अंतरावर पुढं आलो आणि मस्तपैकी इथे जेवण वगैरेची ऑर्डर दिली आणि चला आता जेवण वगैरे आलं आहे आमच्यावर. छानपैकी जेवण करायचं, तुम्ही सुद्धा जेवण करायला या. मस्तपैकी आमचे दर्शन झाले आणि छानपैकी जेवणसुद्धा चालू आहे, तुम्ही सगळे जेवण करायला या. आणि चला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही साईबाबाचं दर्शनसुद्धा घेतलं छानपैकी. आता जेवण वगैरे करतो आणि निघतो. ते हॉटेल आहे, लॉज आहे, लॉज. आता मग मी आईस्क्रीम खाऊन तिकडली बाई बसली पण चला. जा ना तिकडे. नमस्कार. चला मुलांची थोडीशी मस्ती वगैरे झाली आणि आता आम्ही निघालो. तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी देवदर्शन झालं, मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि थंडी जरा थोडीशी कमी झाली आता. तर चला तर आम्ही आता निघालो मस्तपैकी. तर छानपैकी छोटासा व्हिडिओ आम्ही देवदर्शनाचा तुमच्याबरोबर शेअर केला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.